जी मला तिडीक गेली आहे खूप दिवसापासून. ती आता म्हटलं ती करेक्ट केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी थिएटरच्या बाहेर कदाचित जाऊन काय म्हणतात आंदोलन करीन. मराठी सिनेमांना 45% आहे शेअरिंग का? हिंदीला 50% आहे. त्यावेळेला हे आपल्याच राज्यात होतं ते असं म्हणजे हेल्पलेस असल्यासारखं वाटतं. इम्पोर्टंट शंड असल्यासारखं वाटतं मला. तर आज माझ्या 4 कोटीच्या पिक्चरला येत नाहीत रे. ते त्या 100 कोटीच्या हिंदी पिक्चरला जातात किंवा 200-300 कोटीच्या तेलुगू पिक्चरला जातात. पुष्पा 2 बरा. मी म्हणेन पांघरून 10 पटीने बरा पुष्पा 2 पेक्षा. मराठीतनं काय आहे, पैसा नसल्यामुळे तर लेखकालाही पैसा मिळत नाही. आपल्या इथे वाट बघत असा कुठला पिक्चर पडला की मग तो सेलिब्रेट करतात. पार्ट्या होतात त्याच्या. आपण फार सगळं सहन करतो. जाऊ दे म्हणतो. हा सगळ्यात मोठा दोष आहे. अगदी महाराष्ट्रीय माणसाची जी परिस्थिती होते ती पण जाऊ दे ह्याच्यामुळेच होते असं मला वाटतं. आज बाकीच्या सगळ्या राज्यात मी खूप फिरतो. मी का खूप फिरतो कारण मी तमिळ पिक्चरमध्ये काम करतो, मी तेलुगू पिक्चरमध्ये काम करतो, मी कन्नडा पिक्चरमध्ये काम करतो, मी बंगाली पिक्चरमध्ये काम करतो, मी पंजाबी पिक्चरमध्ये काम केलं आहे. त्यामुळे मी बाहेर बघतो आणि त्यांना ते जे आहे ना ते आपला मराठी माणूस खूपच सहनशील आहे. तर छोटीशीच गोष्ट ही जी मला तिडीक गेली आहे खूप दिवसापासून. ती आता म्हटलं ती करेक्ट केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी थिएटरच्या बाहेर कदाचित जाऊन काय म्हणतात आंदोलन करीन. महाराष्ट्रात ते किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही. नॉर्मली सिनेमा जेव्हा रिलीज होतो त्याचं एक शेअरिंग असतं. म्हणजे आता भाडं राहिलेलं नाही आहे. जे तिकीट विक्री होते त्याच्या 50% निर्मात्याला मिळतात, 50% थिएटरवाला ठेवतो पहिल्या 2 आठवड्यात. कारण त्यावेळेला गर्दी असते आणि बरोबर आहे ती. भाडं परवडत नाही. मराठी माणसाला तर नाहीच परवडत मराठी निर्मात्यांना. पण हे शेअरिंग आहे. पण ते महाराष्ट्रात मराठी सिनेमांना 45% आहे शेअरिंग का? हिंदीला 50% आहे. मराठीला 50%च द्या की आम्ही जास्त पण नाही मागत आहे की तुम्ही मराठी सिनेमासाठी काही वेगळं करता का? तिकडचा समोसा काही स्वस्त विकला जातो का मराठी शो चालू असताना? त्याची जी फी असते टेलिकास्टची म्हणजे तिकडे ते ब्रॉडकास्ट करतात त्याची ती मराठी सिनेमाकडनं कमी घेता का? मग तुम्ही आम्हाला 45% का देता? किंवा मग सरसकट सगळ्यांना 45 करा, हिंदीवाल्याने 45 करा. तर हे म्हणजे ज्या वेळेला हे आपल्याच राज्यात होतं ते असं म्हणजे हेल्पलेस असल्यासारखं वाटतं. इम्पोर्टंट शंड असल्यासारखं वाटतं मला. तर ते करेक्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि समजा हे बोलणं माझं गेलं जे मराठी माणसासाठी खूप काही करतात त्यांच्याकडे किंवा सरकारकडे तर त्यांनी त्याच्याकडे जातीने लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्याच राज्यात जर का आपली गळचेपी होत असेल तर काय पॉईंट आहे मग या राज्यात असणं. आणि मला वाटतं की काही मराठी सिनेमा हा कंटेंट वाईज कुठे कमी पडत नाही. आपल्याला बजेटचा प्रॉब्लेम पण त्याचे इश्यू खूप मोठे आहेत. ते म्हणजे आपण आपल्याकडे पण आपल्यालाही हा विश्वास होणं गरजेचं आहे की आपण खर्च केला समजा पिक्चरवर तर आपण हिंदी सिनेमाच्या बरोबरीने आज जसे तमिळ तेलुगू कन्नडा सिनेमा जसे देशात सगळीकडे चालतं तसं मराठी चालायला काहीच हरकत नाही. आपण टॅलेंट वाईज एक सुतभरही कमी नाहीत आपली मुलं. डिरेक्टर्स पण ते हिंदीच करतातच की ते पण डिरेक्ट म्हणजे आज आदित्य सरपोतदार असू दे किंवा आपला दुसरा कोणतो निखिल महाजन आहे, लक्ष्मण होते वगैरे करतात आहेत की. त्यामुळे तसं नाही. आपण आत्ता आपल्याला ते पाहिजे की आपण बॉर्डर्स क्रॉस करून बाहेर नेले पाहिजे आपले सब्जेक्ट. आणि त्याच्यासाठी काय करणं त्याच्यासाठी कसं आहे की एक कोणते असं विजनरी असणं गरजेचं आहे. जसं कोणते हुंबाळी फिल्म म्हणजे एक कन्नडामधला तो उठला आणि त्यांनी कन्नडा पिक्चरची परिस्थिती आपली आहे तीच होती. तिथे पण तमिळ आणि तेलुगू सिनेमाचं वर्चस्व जास्त होतं. तिथे त्या हुंबाळे फिल्मनी एक पिक्चर केला KGF मग पार्ट 2 केला. सडनली लक्षात यायला लागलं की आपण पिक्चर चांगला केला तर तो इथे पण बघितला जाईल आणि तो देशभरात पण बघितला जाईल. आज कंटाराचं उदाहरण ताजं आहे. एक कन्नड सिनेमा त्याच्या समोर एक लागलेला सिनेमा ह्याचा करण जोहरचा धर्मा फिल्मचा पिक्चर लागला त्याच दिवशी. हा कन्नड भाषेतला सिनेमा हिंदीत डब केलेला सिनेमा
तो आज जर का त्या हिंदी पिक्चरची मोठी स्टारकास्ट, मोठं प्रोडक्शन हाऊस, त्याचं एक तिकीट जात असेल तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये त्या कन्नड सिनेमाची 13 तिकीटं जात होती. एवढा मोठा हिट होता तो, 13 टाइम्स बिगर. बरं, त्यातला हिरो म्हणजे कॉमन मॅन, सगळ्यांनी बघितलं आहे त्या ऋषभ शेट्टीला, अगदी कॉमन मॅन. काही गरज नाही आता गुड लुकिंग, हेवी बॉडी, आर्ट पॅक बिट पॅक, काही गरज नाही. तुम्ही मला कंटेंट लोक बघायला तयार आहेत. इथे एक सुपरस्टार, तिकडे तो ऋषभ शेट्टी, 13 टाइम मोठा पिक्चर हिट होता. तर आपले नट पण चांगले आहेत. आपल्या बेसिकली आपल्याला एक बॅकग्राऊंड आहे थिएटरचं, त्यामुळे आपल्याकडे ती तयारी आपली चोख आहे. आज आपले मराठी ॲक्टर तिकडे हिंदीत रोल करतात, पण ते साईड रोल करतात. तिकडे कोणाचे तरी मी तर खूप वर्षापासून ओरडतोय की आपण एकत्र येऊया. मी तुला एक सिंपल गणित सांगतो. गणित आज साधारण एक असं आपण धरूया की 70 पिक्चर बनवले जातात आणि रिलीज होतात वर्षाला. त्याचं ॲव्हरेज आपण जर का हे काढलं बजेट, तर कोणाचं बजेट समजा 3 कोटी असतं, कोणाचं 4 असतं, कोणाचं 5 असतं, असं धरू आपण ॲव्हरेज. चला मी कमीच करतो, मी म्हणतो ॲव्हरेज आपण 3 कोटी धरू. 1 कोटी त्याच्यावर लागणारा PNA धरू, 4 कोटी. समजा 80 पिक्चर बनत असेल म्हणजे 360 कोटीचा 360 कोटी खर्च केले जातात सिनेमावर त्या वर्षी. त्या 360 कोटीच्या अगेन्स्ट रिकव्हरी होत असेल मला वाटतं 60-70 कोटी, तेवढी नाही होत. मग हे जे 300 कोटी वाया जातात ना, त्या मला सद्ग्रहस्थांना सांगायचं आहे की आपण एकत्र येऊ की आपण एक मोठा फंड तयार करू. तुम्ही टाका येते पैसे, तुम्हाला पिक्चर करायचं आहे ना, टाका. समजा एक 200 कोटी आज झाले तर मी त्या लोकांना ॲडव्हान्समध्ये 3 वर्षानंतरचा चेक देऊ शकतो तेवढाच. तुम्ही किती टाकले? 3 कोटी. हे 3 कोटी प्रॉफिट. ह्यात हे जे 300 कोटी पिक्चरवर खर्च करा, तिथे 4 पिक्चर हिट गेले तरी 300 कोटी रिकवर होतात. पण आपल्याला एखाद्या पिक्चरची डिमांड असते की ह्याला तेवढा बजेट पाहिजे, तर ती आपल्याकडे नाही आहे. कोणी खर्च करत नाही, घाबरतो. का घाबरतो? कारण हा सिनेमा आपण बाहेर नेऊ शकतो का? पण आपण जर काही मोठा सिनेमा केला तर तो आपण डब करून, जसा कन्नडा सिनेमा, जसा तेलुगू सिनेमा ऑल ओव्हर इंडिया रिलीज करतात, की जगभर रिलीज करतात, तसं आपणही करू शकतो. म्हणजे ज्यावेळेला कुठला तो राजमौलीचा पिक्चर आपला बाहुबली, डिस्ट्रीब्युटर कोण होते? इकडेच आले ना, की अनिल थडानी आला की मी करतो डिस्ट्रीब्यूट. ते त्यांना पण कळतं ना पिक्चर बघून की हा चालणार आहे. आपण 100% बनवू शकतो. आणि जे लोक वाया घालवतात ना आपले पैसे 4 आणि 5 कोटी, त्यांना मी गॅरंटी देऊ शकतो की मी तुम्हाला तुमचे पैसे तरी परत देऊ शकतो, ह्याची खात्री बाळगा. पुढचं बाकी तुमचा किती बिझनेस त्याच्यावरती प्रॉफिट. पण हे आपण आपला बार रेस करणं खूप गरजेचं आहे. आज आपण तुम्ही म्हणजे एक सिम्पल ज्याला उदाहरण देतो, जसं की माझ्याकडे आज 300 रुपये आहेत खिशात समजा, आणि मी गेलो बाहेर आणि माझ्याकडे 2 रेस्टॉरंट आहेत. एक मला 7 कोर्स डिनर देत आहे आणि एका ठिकाणी मला जेवण बरं असेल पण काही नाही, एक भाकरी, एक भाजी, एक डाळ भात, बस एवढंच देते. मला ऑप्शन आहे. इथे पण 300 रुपये घेतात, इथे पण 300 रुपये घेतात, मी तिकडे जाईन ना. तर आज माझ्या 4 कोटीच्या पिक्चरला येत नाहीत रे, ते त्या 100 कोटीच्या हिंदी पिक्चरला जातात किंवा 200-300 कोटीच्या तेलुगू पिक्चरला जातात. मला मराठी सिनेमा हा, तुम्ही काय म्हणतात त्याला, एक हातातली फुटपट्टी घेऊन तुम्ही समोर तलवार पण नाही, समोर मशीन गन असलेल्या माणसाशी कसे लढाल तुम्ही? इफ आय वॉन्ट टू कॉम्पीट विथ देम, माझ्याकडे काहीतरी असू दे ना, की माझ्याकडे मी त्या पिक्चरला काहीतरी देऊ शकेन. कंटेंट वाईज आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, पण आपण काय करतो, एखादा कंटेंट, एखादा पिक्चरला कंटेंट चांगला आहे पण त्याचं बजेट 15 आहे, मग तो आपण 4 मध्ये करायचा प्रयत्न करतो, इथे एक्सपोज होतो आपण. आपल्याकडे पण कोणतरी असा एक प्रोड्युसर हवा किंवा आम्ही एकत्र येऊन असं एक फंड निर्माण करावा जिथून आपल्याला हवे तसे पिक्चर आपल्याला करता येतील. असं पण नाही की मला आय एम नथिंग अगेन्स्ट 4 करोड का फिल्म. एका पिक्चरची डिमांड जसं समजा 4 कोटी रुपये, तर करतो की कंटेंटवाला. मी पांघरुण 3 कोटीत केला आहे, पण त्याला तेवढीच गरज होती ना त्या पिक्चरला. आणि तो मी पांघरुणला, मी उद्या मला कोणी म्हणाल पांघरुण बरा आहे का कुठला एखादा समजा पुष्पा 2 बरा, मी म्हणून पांघरुण 10 पटीने बरा पुष्पा 2 पेक्षा. परत कम्पॅरिझन इज नॉट अबाउट कंटेंटला तुम्हाला तेवढे पाहिजे. आपल्याकडे काय सगळेच कंटेंट आपण 4 कोटीत करायला बघतो.
म्हणजे आता एखाद्या आमच्या एका निर्मात्यालाच मी सांगितलं, माझ्याच निर्माला त्यांनी एका पिक्चरमध्ये पैसे कमवले, मला नावं नाही घ्यायची. तो म्हणाला, "की बघ ना कसे 3-1 कोटीतला काय पिक्चर असेल." म्हटलं, "रे, असं नसतं रे. एखादा सब्जेक्ट लिहिला जातो, नंतर आपण ठरवूया की त्याचं बजेट किती आहे." तर त्यांचं मानसिकताच ती आहे, की आपण एक 3-1 कोटीत पिक्चर बनवूया. तर हाऊ विल मराठी सिनेमा ग्रो? म्हणजे क्रिकेटची बॅट आपण एक फळकूट घेऊन नवी अगदी स्लॅसेंजरच्या बॅट्स किंवा गनन बॅट घेऊन आणि ते खेळतात आणि आपण आपले एक कुठेतरी आपल्या कार्पेंटरनी बनवलेलं फळकूट घेऊन नाही खेळू शकत ना क्रिकेट. हा खूप मोठा फरक आहे. आणि माझी खरंच आहे म्हणजे आज तुमच्या प्लॅटफॉर्मवरून मला ही कळकळीची आहे, की लाईक माइंडेड प्रोड्युसर्सनी एकत्र आहे ना, बसा तरी निदान. पैसे नका टाकू चला. बरं मी काही एकटा पिक्चर तेवढे करणार नाहीये. आज माझ्याकडे पैसे असतील तर आज मी नागराजच्या घरी जाऊन सांगेन, "नागराज काय कर तू एवढे? कर माझ्यासाठी." आज मी आदित्य सरपोतदारला सांगेन, "तुला काय करायचं का रे? कर माझ्याकडे." तर माझ्याकडे एक डिरेक्टरची पण टीम तयार होते. माझ्याकडे रायटर्स चांगल्या रायटर्सकडे जाऊन सांगेन, की मी बाबा संजय पवार ये बाबा, ये बस. तू मराठीतनं काय आहे, पैसा नसल्यामुळे त्या लेखकालाही पैसा मिळत नाही. आज मी त्या लेखकाला सांगितलं पैसे देतो, तोही तयार होतो ना माझ्याकडे काही चांगलं लिहायला. तर ते खूप करता येतं. तर हे अपील आहे माझं, की या एकत्र. आपण एकत्र येऊन आपल्या इथे काय आपल्या इथे वाट बघत असा कुठला पिक्चर पडला की मग तो सेलिब्रेट करतात. पार्ट्या होतात त्याच्या. मग आपण त्या बाबतीत जरासं आपले चेंज होणं खूप गरजेचं आहे.